जय हिंद मित्रांनो. लेट स्टार्ट. क्वेश्चन नंबर 81. तर 13 न 6 भागितले. ओके. 6 6 36 सात 42 साती साती 49 आले 7. ओके. 15 इथे 5 5 25 5 7 35. ओके. 7 9 63 3/3. ओके. 7 आणि 3 हे आले 10. ओके. हा मोठा ब्रॅकेट पहिले सॉल्व्ह केला. त्यानंतर डिवाइड मध्ये आता याला काय करायचं, हे 2 हे 4 गेले, हे गेला, हे गेला. ओके. हा मोठा ब्रॅकेट 1/60 आले, म्हणजे गुणाकार करायला गेलं तर असं येणार 160 याचं उत्तर. इथे बघा ऑप्शन पण एकदम हे दिले ट्रिकी, तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. भारतीय संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी व निधर्मी हे शब्द कितव्या घटना दुरुस्तीमध्ये? तर हे 42व्या घटना दुरुस्ती, ज्यालाच आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं पण म्हणतो. ओके. ते अच्छा, 73व्या काय झालं, 73व्या मध्ये पंचायत आपण आतापर्यंत 3 ते 4 वेळेस हे पाहिले. 26व्या मध्ये काय आता, हा 26व्या लक्षात ठेवा, आतापर्यंत कधी 26व्या विचारलं नाहीये. 26व्या मध्ये काय झालं 1971 मध्ये. अच्छा, हे 73वं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 1992 ला. याच्यामध्ये जे प्रिन्सली स्टेट होते ना, तर आपण स्वातंत्र्य आपल्याला ज्यावेळेस मिळालं होतं, तर त्या प्रिन्सली स्टेटला म्हटलं होतं की तुम्ही भारतामध्ये सामील व्हा, आम्ही तुम्हाला एक पेन्शन म्हणून एक अमाऊंट देऊ. तर 26व्या घटना दुरुस्तीमध्ये आपण जो हे होता, आपण त्यांना जे पैसे द्यायचो, पेन्शन द्यायचो, त्याला प्रायव्ही पर्स असे म्हणायचे बघा. काय म्हणतात त्याला? प्रायव्ही पर्स. तर हे अबोलिश केलं आपण. ओके. आणि 2 वर्षानंतर म्हणजे 1973 मध्ये काय झालं, हा अप्लाय करण्यात आला होता. यावेळेस निर्माण झाला आणि अप्लाय 1973 मध्ये करण्यात आला. आता 61 मध्ये काय झालेलं आहे, तर 61 मध्ये 1988 ला झालेला होता. तर याच्यामध्ये जे मत वोट करायचं जो एज होतं, ते आधी होतं 21, तर ते कमी करून 18 करण्यात आलं होतं. आता 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट बद्दल, मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. 11 नोव्हेंबर 1976 ला हे झालं होतं. 3 वर्ड ऍड केलेत आताच आपण जे बघितलं. सोशलिस्ट. ओके. सोशलिस्ट होता, त्याच्यानंतर सिक्युलर आणि एक इंटिग्रिटी असं एक होतं. तर ट्रिक मध्ये SSI असं लक्षात ठेवा. आता ह्याच मिनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये फंडामेंटल ड्युटीज ऍड करण्यात आली 10. ओके. टोटल 11 आहेत. 11वे हे कोणत्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट नुसार 11वं फंडामेंटल ड्युटीज ऍड झालं, तुम्ही मित्रांनो ते कमेंट मध्ये सांगा मला. ओके. थोडं इंटरॅक्टिव्ह असलं ना तर मजा येते. आता फंडामेंटल ड्युटीज ह्या पार्ट 4 सब क्लॉज ए मध्ये येतात. 4 DPSP पण यामध्ये ऍड झाल्या होत्या. आता त्या कोणत्या होत्या? आर्टिकल 39. ओके. तर आर्टिकल 39 मध्ये काय आहे, तर जे अपॉर्च्युनिटीज सिक्युअर करणं बघा, कशासाठी? हेल्थ डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन, म्हणजे चिल्ड्रनच्या हेल्थ डेव्हलप व्हावी त्याच्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटी सिक्युअर करणं, म्हणजे हेल्थ केअर मध्ये काम करणं. सोप्या भाषेत हेल्थ केअर 39. ओके. आर्टिकल 39 हेल्थ केअर रिलेटेड आहे. आर्टिकल 39 सब क्लॉज ए मध्ये काय आहे? आता हे महत्वाचं आहे. प्रमोट करणं इक्वल जस्टिस आणि प्रोव्हाइड फ्री लीगल एड टू पुअर. ओके. म्हणजे इलॅबरेट मध्ये सांगायचं गेलं तर कसं, आता हा एक व्यक्ती आहे आणि हा एक व्यक्ती आहे. हा रिच आहे, हा पुअर आहे. ओके. काही कारणास्तव तर ह्याने ह्या जो गरीब व्यक्ती आहे, ओके, त्याच्यावरती काही अन्याय केलेला आहे. ओके. तर हा अन्याय केल्यानंतर काय झालं, याला हे काय झालं, याला जस्टिस पाहिजे. तर हा हा कोर्टामध्ये गेला. ओके. कोणत्या पण कोर्टामध्ये गेला, पण याच्याकडे तेवढा पैसाच नाहीये की कोर्टाची फीस देईल, वकिलाची फीस देईल. त्यावेळेस याच्यावरती तो अन्याय होऊ नये, तो त्याच्या हक्कासाठी लढावा, त्याच्यासाठी हे करण्यात आलेलं होतं. ओके. आर्टिकल 39 सब क्लॉज ए. त्यानंतर आर्टिकल 43 सब क्लॉज ए मध्ये काय, तर जे लेबर्स वगैरे पार्टिसिपेट करतात ना इंडस्ट्रीमध्ये, तर त्यांच्या म्हणजे त्यांचे जे राईट्स वगैरे असतात ना, ते मॅनेज करण्याचं, म्हणजे
लेबर्स मॅनेज करण्याचं काम आर्टिकल 43 सबक्लॉज ए मध्ये आहे. आर्टिकल 40A म्हणजे आर्टिकल 48A मध्ये काय आहे, तर इन्व्हायरमेंटची रक्षा करणं आणि इम्प्रूव्ह करणं म्हणजे झाडे लावणं. ओके, आर्टिकल 48A मध्ये. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. अच्छा, हा सोनारचा प्रश्न आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये बघा फॉर्म्युला, जर तुम्ही, अच्छा ठीक आहे बघा, सोनार यंत्रणा वापरून समुद्राच्या पाण्यात पृष्ठभागावर ध्वनी तरंग सोडण्यात आले. त्यांचा प्रतिध्वनी म्हणजे इको हा 4 सेकंदानंतर इको आला. ओके, तर त्या ठिकाणी समुद्राची खोली किती? ध्वनी समुद्राच्या पाण्याचा वेग हा किती आहे? 1550 मीटर. आता जर तुम्ही व्हेलॉसिटी इक्वल्स टू व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इक्वल्स टू डिस्टन्स बाय टाइम वगैरे वापरून ते जर काढलं ना, तर खूप वेळ लागतो. एक एक सिंपल आता बघा याच्यामध्ये काय आहे. काय म्हणता येते? प्रतिध्वनी 4 सेकंदानंतर इको आला, म्हणजे जायला 2 सेकंद, यायला 2 सेकंद. आपल्याला काय गरज नाही, एकच बाजूची घ्यायची आणि काय करायचं, जायला 2 सेकंद आहेत आणि ध्वनीचा वेग किती आहे? 1550. कॅल्क्युलेट करा, 3100 मीटर. उत्तर आलं 1. बाकी एवढं ते हे करणं काही गरज नाहीये. अच्छा, क्रमशः 1 ते 20 संख्यांची सरासरी व क्रमशः 1 ते 10 संख्याची सरासरी आहे ती फरक काय? आता मला सांगा, 1 ते 20 मधली संख्या कोणती आहे? ती 10.5 आणि 1 ते 10 मधली मधली संख्या आहे ती 5.5. यांना मायनस करा, उत्तर आलं 2. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. द प्रोटीन मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ ऍसिड. अमिनो ऍसिड आहे. लिपिड काय असतात? फॅट असतात. ओके, हे आपण पुढे अजून डिस्कस करणार आहात, कार्ब्स काय आहेत वगैरे. आता बघा, महर्षी कर्वे आतापर्यंत कितवा, ह्या 4था वेळेस प्रश्न मित्रांनो. लास्टचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर महर्षी कर्वे बद्दल डिटेल बघितलं आणि 3 प्रश्न पण बघितलेत ह्याच 2010च्या पेपर मधले. आता महर्षी कर्वे यांना भारत सरकारकडून भारतरत्न, तर भारतरत्न 1958 मध्ये मिळाला आणि पद्मभूषण हा 1955 मध्ये मिळालेला आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आता LLD ही पदवी कोणाला मिळालेली मित्रांनो? लास्टच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं, शाहू महाराजांना. कोणी दिली ती? कॅम्ब्रिजवाल्या युनिव्हर्सिटीने दिलेली आहे, आठवते का? ओके ओके. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. ओके, आता डॉक्टर बाबासाहेब बद्दल आपण ऑलरेडी लास्टच्या व्हिडिओत पूर्ण डिटेल बघितली. ओके, तर आता ते परत रिपीट करण्यात काही हे नाहीये. पेशीमधील रिकाम जागांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. एनर्जी सोर्स कशाला म्हणतात? तर मित्रांनो, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका यांना म्हणतात. आता लायझोझोम्सला काय म्हणतात? तर याला म्हणतात सुसाइडल बॅग्स किंवा नॅचरल स्कॅव्हेंजर, म्हणजे जे साफसफाई करण्याचं काम काय आहे, तर याच्याकडे लायझोझोम्स मध्ये. हे लक्षात ठेवा, सुसाइड बॅग्स. ओके, सेंट्रोसोम्स याचा इम्पॉर्टन्स आहे टू सेल डिव्हिजन साठी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. ओके, त्यावेळेस करंट अफेअर दिसतंय. खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघ प्रकारात येत नाही म्हणते? तर याच्यामध्ये मित्रांनो, हायड्रा हे येत नाही, बाकीचे सर्व आहेत. आता प्रोटोझोआ हे काय आहे, तर हे युकॅरियोटिक युनिसेल्युलर आहे. ओके, आणि हे किंगडम प्रोटिस्टा यांच्याशी बिलॉंग आहेत. 1919 मध्ये अखिल भारतीय खिलाफत परिषद रिकाम जागा येथे झाली. तर ही परिषद झाली होती दिल्ली येथे. ओके, आता आता मला सांगा, ही खिलाफत परिषदेचे हे कोण होते, लीडर कोण होते? त्याच्यात होते अली ब्रदर, पुन्हा मौलाना अबुल कलाम आझाद, त्यानंतर अजमल खान. ओके, आणि अजून एक आहेत महत्वाचे, हसरात मोहंती. ओके, मोहानी. ओके, आता याच्यात अजून लक्षात ठेवा की
ह्या वेळेस काय लॉन्च केलं होतं? भारतीय खिलाफत परिषद. याच वेळेस काय झालं होतं? 1919च्या वेळेस जालियनवाला बाग हत्याकांड. पुन्हा काय लॉन्च केलं होतं? नॉन कोऑपरेशन मुवमेंट लॉन्च केली होती महात्मा गांधी यांनी. आता ह्या खिलाफत परिषदेचे पहिले अध्यक्ष स्थान कोण होते अध्यक्ष? तर महात्मा गांधी हे याचे अध्यक्ष होते ऑल इंडिया खिलाफत परिषदेचे. ओके. आणि याच्यामध्ये काय एम होतं तर म्हणजे भारतीय खिलाफत परिषद, अखिल भारतीय खिलाफत परिषदेमध्ये जॉईंट कॉन्फरन्स ऑफ हिंदू अँड मुस्लिम. ओके, हे महत्वाचे. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 जुलै मध्ये केलेली आहे. ओके. अच्छा, महाड येथील चवदार तळे सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरू झाले आहे? तर इसवी सन 1927 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. मान्सून पूर्वी पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? तर यांना आम्र सरी म्हणजे मँगो शॉवर असं म्हणतात. तर हे मँगो शॉवर कुठं होतं? तर हे होतं केरलामध्ये, कर्नाटका, कोकणचा काही भाग आणि गोव्याचा काही भाग. अच्छा. आता लक्षात घ्या अजून, कालवैसाखी काय आहे? तर थंडरस्टॉर्म आणि रेनफॉल होतं. म्हणजे खूप सारे गडगडतात आणि पाऊस पडतो. कोणत्या महिन्यामध्ये? एप्रिल ते मे महिन्यामध्ये. हे कुठं आपल्याला पाहायला मिळतं? बिहारमध्ये, झारखंडमध्ये, ओडिसा, त्रिपुरा, आसाम, वेस्ट बेंगॉल. ओके. चेरी ब्लॉसम शावर. तर आता लक्षात ठेवा, चेरी ब्लॉसम याच्यामध्ये काय होतं? थंडरस्टॉर्म आणि रेनफॉल. ओके. विजा म्हणजे कडकडतात आणि खूप जोरात पाऊस पडतो. तर हे मार्च आणि एप्रिल मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हा पण एक प्री मान्सूनच सिनारिओ आहे, पण हा कर्नाटकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याचा उपयोग बघा मेनली कॉफी कल्टिवेशन साठी होतो. आणि कर्नाटकमध्ये सर्वात जास्त कॉफीचं प्रोडक्शन होतं. कॉफी बोर्ड हे आपल्याला कर्नाटकमध्येच पाहायला मिळतं, बँगलोरमध्ये. अच्छा, अजून काही? ओके, पुढचा प्रश्न आता पाहूयात. रिकाम जागा राज्याचे विधिमंडळ अच्छा, बायकॅमरल विचारलंय तर 6 राज्यामध्ये बायकॅमरलिझम आहे. तर याच्यातलं 2 उत्तर प्रदेश हे उत्तर आहे आपलं. आता बाकीचे 5 कोणते आहेत? महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, यूपी आणि बिहार. ओके, अशा जोड्यांना लक्षात ठेवा, महत्वाचं. आता वेगळा शब्द ओळखायचा आपल्याला, तर तेलबिया हा डिफरंट आहे याच्यामध्ये. आता काय विचारलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणतं न्यूजपेपर चालू केला नव्हता विचारलाय. तर यांनी नवजवान हा न्यूजपेपर चालू केला नव्हता. हे बाकीचे चालू केले होते. आणि केव्हा चालू केले हे आपण ऑलरेडी लास्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. ओके. आकारमानाने भारतातील सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे. लोकसंख्यामध्ये यूपी 1 नंबरला, महाराष्ट्र 2 नंबरला, 3 नंबरला बिहार आहे आणि 4 नंबरला वेस्ट बेंगॉल आहे. बिहारमध्ये सर्वात जास्त पॉप्युलेशन डेन्सिटी आहे, म्हणजे लोकसंख्या घनता सर्वात जास्त आहे, 1102 स्क्वेअर किलोमीटर. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. ओके. तर सिलेंड्रिकल पॉट, तर मित्रांनो याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. आता हे प्रॉब्लेम आपण ना नंतर डिस्कस करूयात. ओके, याच्यासाठी पूर्ण कन्सेप्ट सांगायचंय. ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर सरपंचाला अधिकार आहे. ओके. तर आपल्याला आता विचारलंय ऍट व्हॉट टेम्परेचर काय? तर सेंटीग्रेड आणि फॅरेनहीट हे तापमान समान असतात. हे -40°C. पण हे आयडियल कंडिशन आहे बरं का. रिअल मध्ये असं थोडं पॉसिबल कमी आहे, पण ही आयडियल सिच्युएशन असते त्यावेळेस. विधानसभेत राज्यपाल किती सदस्याची निवड करतात? तर किती सदस्याची निवड करतात? तर फक्त 1 सदस्यांची निवड करतात. ओके. आता खूप साऱ्या गोष्टी याच्यात जाणून घ्यायच्यात. विधानसभेमध्ये महाराष्ट्रात आता ते 288. ओके. आता जस्ट इलेक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा डायरेक्टली इलेक्टेड आहेत. आता हे ना एक
अँग्लो इंडियन यांची नेमणूक करू शकत होता. बट आता काय झालंय ते 2020 पर्यंत करू शकत होते. 2020 मध्ये म्हणजे 104 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2019 नुसार 2020 पासून जो रिझर्वेशन आहे अँग्लो इंडियनचं तर ते अबोलिश करण्यात आलेलं आहे. लोकसभेमधलं असो का विधान सभेमधलं असो. ओके. आणि आर्टिकल 331 नुसार अँग्लो इंडियन यांना रिझर्वेशन देण्यात येत होतं पण ते आता नलिफाय झालेलं आहे. ओके, हे लक्षात ठेवा एखाद्या वेळेस विचारलं गेलं तर. सिक्स्थ ऑफ द आता 1/6 चे अच्छा ठीक आहे. विधान परिषदेमध्ये 1/6 विधान परिषद याच्यामध्ये 1/6 मेंबर काय करतात नॉमिनेट करू शकतात. आर्टिकल 171 नुसार. ओके, आपल्याला बघा अजून हे पाहायचंच आहे बघा. पुढे आहे विधान परिषद तिथं डिस्कस करूयात. हे काय आता आलंच. विधान परिषदेमध्ये किती वर्ष असतात? 6 वर्षाचा असतो. प्रत्येक 2 वर्षाला 1/3 रिटायर्ड होतात. ओके. आता आर्टिकल आता बघा 169 आपण याला कसं लक्षात ठेवलं? 13चा वर्ग 13 13 7 13 7 चाहिए इसलिए विधान सभा म्हणे की बाबा संसदेला म्हणते ती की मला विधान परिषद हवी आहे. त्याच्या ज्या वेळेस विधानसभा संसदेकडे सांगतो की मला किंवा रिक्वेस्ट करतो की संसदला मला लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधान परिषद हवी आहे. त्यावेळेस संसद ही क्रिएट करू शकते किंवा अबोलिश करू शकते अंडर आर्टिकल 169. त्याच्यामुळे काय म्हणलं 13 13 13 7. ओके, 13 7 13 13 7 असं वाटेवर लक्षात ठेवा काहीतरी ट्रिक बनवून. विधानसभेतील पण आता हे ज्यावेळेस क्रिएट करतं अबोलिश करतं आपण बघितलं की विधानसभेमध्ये त्यांना स्पेशल मेजॉरिटी लागते. आता इथं लक्षात ठेवा स्पेशल मेजॉरिटी इथं ट्रॅप सेट करू शकतो. सिंपल मेजॉरिटी म्हणून सांगेल तर काय इथं स्पेशल मेजॉरिटी. संसद अबोलिश करू शकते किंवा बनवू शकते. ओके, ज्यावेळेस बनवायचं असेल त्यावेळेस विधान विधान सभेमध्ये काय पाहिजे स्पेशल मेजॉरिटीनं तो कायदा पास झाला पाहिजे. ओके, आणि आर्टिकल 171 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे? टोटल नंबर किती पाहिजेत? विधान परिषदेतील टोटल नंबर किती पाहिजेत? 1/3 ऑफ विधानसभा. ओके, बट नॉट लेस दॅन 40. ओके, आता पुढे बघूयात. आता बघा याच्यातले बाकीचे पण जे फॅक्टर्स आहेत ना मी हळूहळू तुम्हाला पूर्ण सांगेल. ओके, कसं एकदाच पूर्ण सांगायला गेलो ना ते मग खूप हे होऊन जातं. एलपीजी कंटेन द केमिकल कंपाऊंड ऑफ काय? एलपीजी मध्ये काय असतं? ब्युटेन आणि आयसोब्युटेन असतं. ओके, पुढचा प्रश्न. भोपाळ येथील कारखान्यात काय हे मिथाइल आयसोसायनाइड विषामुळे हजारो लोकांना बळी गेली होती. ती केव्हा झालं? 1984 मध्ये. भोपाळ गॅस ट्रॅजेडी. पुणे येथे बालहत्या प्रतिबंधक ग्रह कोणी काढला होता? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 मध्ये काढलेला आहे. ओके ओके, आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल पाहिलेला आहे यांच्याबद्दल. ओके, ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे रिकामजागा राज्यात तटबंदी भागात पाऊस पडतो. कोस्टल रिजन मध्ये पाऊस पडतो. काय म्हणतात ते? नॉर्थ ईस्ट मान्सून मध्ये. आता हे बघा नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट काय म्हणतात? नॉर्थ ईस्ट ड्यू टू नॉर्थ ईस्ट म्हणजे रिटर्निंग मान्सून विचारतात आपल्याला. वापस येताना मान्सून कुठे कुठे पाऊस पडतो? तर तो पाऊस पडतो तमिळनाडूमध्ये. ओके, तमिळनाडू आंध्र प्रदेश कोस्ट एरियामध्ये पाऊस पडतो. ठीक आहे. मानवाच्या मेंदूचं वजन किती आहे? तर 1300 ते 1400 ग्राम वजन आहे. आणि साईज जर विचारली तर काय? तुमच्या हाताच्या मुठ्ठी एवढी साईज आहे मेंदूची. ओके, आता याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. राष्ट्रपती आता बघा हे प्रतिभा पाटील त्यावेळेस राष्ट्रपती होत्या. त्यांनी सुखोई 30 MKI उडवलं होतं. आता 2024 मध्ये द्रौपदी मुर्मू ह्या आहेत आणि यांनी पण सुखोई 30 MKI उडवलेलंच आहे. ग्रामसभा व ग्रामपंचायतील सभा आमंत्रित करून त्याचे अध्यक्षपद. अरे किती वेळेस विचारतात. सरपंच करा किंवा मरा. गांधीजी.
1942. ओके, आता याच्यात महत्वाचे लक्षात ठेवा, 8 ऑगस्टला 1942 काय करा क्विट इंडिया मुवमेंट चालू झाली होती. ओके, कुठे झाली होती? गोवालिया टँक मैदान. त्याच मैदानाला अजून काय म्हणतात? ऑगस्ट क्रांती मैदान असं म्हणतात. ऑगस्ट क्रांती मैदान. आणि अरुणा असफ अली यांनी फ्लॅग असं हे केलता, होस्ट केलता आणि ह्या मुवमेंटला चालू केलं होतं. आता आपल्याला माहित आहे की ग्रँड ओल्ड मॅन कोणाला म्हणतात, पण अरुणा असफ अली यांना ग्रँड ओल्ड लेडी असं म्हणतात. संसदेत महिला राखीव विधेयकास कोणी विरोध केला? अच्छा, हा मित्रांनो हा प्रश्न कॅन्सल केला त्यावेळेस आयोगाने. हेपेटायटिस बी मुळे काय होतं तर हेपेटायटिस बी मुळे HBV होतं. हेपेटायटिस बी वरती वॅक्सिन अवेलेबल आहे आणि इन्फेक्शन होतात लिव्हर वरती. ओके, याच्यामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? चेरापुंजी मध्ये पडतो. अच्छा, राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळात आता पूर्ण पाहूया राष्ट्रपतीचं इलेक्शन कसं होतं, राष्ट्रपतीला हाकून म्हणजे इम्पिचमेंट पण कसं होतं. इम्पिचमेंट प्रोसिजर मित्रांनो कोणाकडून घेतलेली आहे आपण? अमेरिकेकडनं बोरो केलेली आहे राष्ट्रपतीची इम्पिचमेंट. ओके, पहिले आपण राष्ट्रपतीला इलेक्ट करूयात. इलेक्ट करण्यासाठी काय लागतं? तो भारताचा सिटिझनशिप पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं वय 35 वर्ष पाहिजे आणि तो लोकसभा मेंबर बनण्याचं त्याचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे. राष्ट्रपतीला पहिला भारताचा सिटिझन असं म्हणलं जातं. ओके, फर्स्ट सिटिझन ऑफ इंडिया. तो इंटिग्रल पार्ट आहे संसदेचा. लक्षात ठेवा, इंटिग्रल पार्ट आहे संसदेचा. यांचं वोटिंग कसं होतं? सिंगल ट्रान्सफरेबल वोट. ओके, आता लोकसभेचे मेंबर, राज्यसभेचे मेंबर यांना मतदान करू शकतात. पुन्हा जे विधानसभा आहे ना, विधानसभा, आता दिल्ली आणि पुदुच्चेरी इथले पण जे विधानसभाचे मेंबर आहेत ते वोट करू शकतात. पण कोण करू शकत नाही? विधान परिषद करू शकत नाही. त्यानंतर लोकसभेतले आणि राज्यसभेतले किंवा विधानसभेतले जे पण नॉमिनेटेड आहेत ते वोट करू शकत नाहीत. आणि ज्यावेळेस इम्पिचमेंट असतं त्यावेळेस फक्त लोकसभा आणि राज्यसभा याच्यातले इलेक्टेड आणि नॉमिनेटेड हे दोन्ही पण वोट करू शकतात. ओके, आता उपराष्ट्रपतीचे इलेक्शनला कसं आहे? लोकसभा आणि राज्यसभा याच्यात हे निवडून आणून देतात. रिमूव्हल प्रोसिजर लक्षात ठेवा, महत्वाचे आहे. तर बघा, इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट याला क्वाझी ज्युडिशियल प्रोसेस म्हणतात. क्वाझी ज्युडिशियल प्रोसेस. तर कोणत्या पण लोकसभा किंवा राज्यसभा याच्यामध्ये कुठे पण हे इनिशिएट होऊ शकतं, सुरू होऊ शकतं. ओके, सपोज लोकसभेत झालं तर स्पीकर डिसाईड करणार, राज्यसभेत झालं तर जो राज्यसभेचा चेअरमन कोण असतं, व्हाईस प्रेसिडेंट, ते डिसाईड करणार की म्हणजे बघा हे हे ऍक्ट आहे. काही जण आले, ओके, 1/4 मेंबर आले आणि त्यांनी साईन केलं की म्हणे बाबा असं असं करायचंय, आपल्याला प्रेसिडेंटला इम्पीच करायचंय. मग हे लोकसभेतले स्पीकर किंवा राज्यसभेत जर हा कायदा आला तर व्हाईस प्रेसिडेंट हे डिसाईड करणार की हे खरंच यांचं म्हणणं बरोबर आहे का. पहिली व्हेरिफिकेशन होणार तिथं. जर हे नाही म्हणलं की मग तिथं संपलं ते. ओके, जर यांनी हो म्हणलं तर मग पुढे काय होणार? 14 दिवसाची नोटीस पिरियड येणार. मग इम्पिचमेंट रिझोल्युशन पास होणार. एका हाऊस मधून 2/3 न पास होणार, मग दुसऱ्या हाऊस मधून 2/3 न, टोटल मध्ये 2/3 पाहिजेत आणि मग काय होणार ते त्याचं काय सेंड, मग इम्पिचमेंट वगैरे होणार. तर याच्यामध्ये ना लक्षात ठेवा, प्रेसिडेंट कॅन अपियर हिमसेल्फ और रिप्रेझेंट, म्हणजे प्रेसिडेंट स्वतःचा याच्यामध्ये बचाव करू शकतो. आता याच्यात लक्षात काय ठेवायचंय? सॉरी, याच्यात लक्षात ठेवायचंय, रिमूव्हल प्रोसेस साठी 2/3 मेजॉरिटी पाहिजे दोन्ही हाऊस मध्ये आणि नॉमिनेटेड मेंबर पण याच्यामध्ये भाग घेतात. ह्याच गोष्टी लक्षात ठेवा, महत्वाच्या आहेत. ओके, आता बांगलादेशमधील शेख हसीना, आता इवन दो 2024 मध्ये शेख हसीना होत्या म्हणावं लागेल, कारण की आता तर त्यांच्या मिलिटरी कू झालेला आहे.
आणि तो एक कोणता तरी फालतू माणूस येऊन बसलाय तिथं, बांगलादेशची पुरी वाट लावतोय. आणि ओके, चला पुढे जाऊयात आपण. तर यांचं उत्तर आहे आवामी लीग. ओके, हा प्रश्न रिलेव्हंट नाही आपल्यासाठी. अच्छा, हे पण ऍक्च्युली आपल्याला एवढा काही रिलेव्हंट नाही आहे. इव्हन आन्सर दोन काय. कॅल्शियम कशात जास्त मिळतं मित्रांनो? तर कॅल्शियम सर्वात जास्त इथं मिळतं दुधामध्ये. ओके, कॅल्शियमचे प्रमाण कशामध्ये जास्त मिळते? डाळीमध्ये काय, प्रोटीन, संत्री मधलं की व्हिटॅमिन सी. ओके, फॅट ऑइल मधलं की फॅट येतं. ओके, पुढचा प्रश्न. न्यायालयाची सक्रियता वाढण्याचे कारण काय? ओके, ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम म्हणता येते. तर जनहितार्थ होण्याच्या याचिका. 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवरती खटल्याची सुनावणी झाली. त्यावेळी त्यांच्या कैदेच्या निर्देशांत कोणी संप पुकारला होता? तर मुंबईच्या कामगारांनी संप पुकारला होता. ओके, आता तुम्ही याच्यात पण थोडे एलिमिनेट करू शकला असतात की हे कलकत्ता तर नाहीच आहे, वरीलपैकी एक नाही, असं तर होणार नाही. मुंबई आणि पुणे हेच राहिलं असतं. ओके, तर मुंबई इथे आहे. आता आपण लोकमान्य टिळकाबद्दल अजून म्हणजे थोडं पाहूयात आता. यांना काय म्हणतात? यांना म्हणतात फादर ऑफ इंडियाज रिनेसन्स. ओके, एकदा लिहितो मी, पाठ करा. फादर ऑफ इंडिया रिनेसा. ओके, फादर ऑफ इंडिया रिनेसा. ब्रिटिश ऑथर होता व्हॅलेंटिनाईन. ओके, व्हॅलेंटिनाईन चिराड. ओके, व्हॅलेंटाईन चिरून टाकला असं लक्षात ठेवा वाटलं तर तुम्ही काहीतरी ट्रिक म्हणून. तर हा काय म्हणायचा, हा हे भिवून गेला होता हा लोकमान्य टिळकांना. तर त्याच्यामुळे तो काय म्हणला की ही इज अ फादर ऑफ इंडिया अनरेस्ट. ओके, फादर ऑफ इंडिया अनरेस्ट असं म्हणला होता. कोण म्हणला होता? व्हॅलेंटाईन चिरोड. ओके, व्हॅलेंटाईन, त्याचं थोडा प्रोनाऊन्स वेगळा आहे म्हणून त्याला व्हॅलेंटाईन चिरोड असं म्हणतोय. आपल्याला लक्षात पण राहून जाईल. ओके, व्हॅलेंटाईन चिरोड. आता अजून लक्षात ठेवा, महात्मा गांधी यांनी यांना काय म्हटलं होतं लोकमान्य टिळकांना? मेकर ऑफ मॉडर्न इंडिया. काय म्हणत होते ते? मेकर ऑफ मॉडर्न इंडिया. आता फाउंडिंग मेंबर आहेत फर्ग्युसन कॉलेजचे. 1890 ला काँग्रेस जॉईन केलं होतं. 1905 मध्ये स्वदेशी मुवमेंट. ओके, 1916 मध्ये काय, तर सर्वांनाच माहिती आहे काय, ऑल इंडिया होम रूल. कोण होते सोबत? अॅनी बेसेंट होत्या. पुन्हा लक्षात ठेवा, GS खाकपाद्रे. ओके, खापाद्रे सोट. आता लक्षात ठेवा यांचे न्यूजपेपर आधी लक्षात ठेवा. ओके, इंग्लिश वीकली त्याचं नाव आहे मराठा, आणि मराठी जो होता त्याचं नाव आहे केसरी. 1853 ला गणेश चतुर्थी चालू केली, आणि 1895 ला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चालू केली. पुस्तक कोणकोणते लिहिले होते? आर्टिक होम इन वेदास, त्याच्यानंतर ओरियन, पुन्हा श्रीमद भगवत गीता रहस्यम. ओके, हे त्यांनी लिहिलेली होते. कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर सॉरी मित्रांनो, तर गाळाची मृदा आढळते. ओके, आता गाळाच्या मृदामध्ये लक्षात ठेवा, रिच काय काय असतं त्याच्यात? पोटॅश, त्याच्यानंतर फॉस्फेट. ओके, गाळाची मृदा ही पोटॅश आणि फॉस्फेट मध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. रिच इन पोटॅश आणि फॉस्फेट, बट पुअर इन फॉस्फरस. याच्यातलं गफलत नका करू. पोटॅश फॉस्फेट मध्ये जास्त आहे, फॉस्फरस कमी आहे, नायट्रोजन कमी आहे, ह्युमस कमी आहे. ओके, आता बघा, रेगूर मृदा आणि काळी मृदा एकच आहे. तर दख्खन. ओके, डेक्कन बेसॉल्ट रॉक. गुजरात, महाराष्ट्र ह्या एरियामध्ये आपल्याला हे पाहायला मिळते. पुन्हा आंध्र प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेशचा काही भाग. आंध्र प्रदेशमध्ये नाही मित्रांनो, ऍक्च्युली बघा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश इथेच मेनली पाहायला मिळते. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आणि डेक्कन आणि मालवा प्लॅट्यूच्या तिथे पाहायला मिळते.
आता काळी मृदेमध्ये सर्वात जास्त कशाचं अमाऊंट असतं तर मॅग्नेशियम, पुन्हा कॅल्शियम कार्बोनेट, पोटॅश, लाईम याचं सर्वात जास्त प्रमाण आहे. आणि कमी कशात आहे फॉस्फोरिक याच्यामध्ये कमतरता आहे. ओके. आता राहिली आपली तांबडी मृदा. तांबड्या मृदेसाठी आपण लाल कलर वापरूयात. तर तांबडी मृदामध्ये सर्वात जास्त आयन आणि अल्युमिनियमचं प्रमाण असतं आणि ही हॉट आणि वेट ट्रॉपिकल एरियामध्ये पाहायला मिळते. हॉट आणि वेट सदाहरित म्हणजेच ट्रॉपिकल एरियामध्ये पाहायला मिळते. संसद संसदच्या 2 अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त 6 महिने एवढा असू शकतो. ओके. साधं सिंपल आहे. पण किती सेशन होतात आपल्या इथे? 3 सेशन होतात. ओके. मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न. ओके. तर मित्रांनो, हे याचं उत्तर ऑप्शन नंबर 2. महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड या गावी झालेला आहे. आता आग्रा शहराचे स्थापन कोण? तर मित्रांनो बघा, आता ह्याच्यात ऑप्शन नंबर 3 आणि 4 बघा, ह्याच्यात लोधी, इथं लोधी. तर मोस्ट ऑफ द टाइम ना, जिथं 2 ऑप्शन मध्ये थोडासा हे सिमिलर दिसतं ना, त्याच्यामधलंच आन्सर असतं. ओके. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. आता आपण काय करूयात, आपण लोधी डायनॅस्टी पूर्ण डिस्कस करूयात. ओके. त्याच्यात पहिले लक्षात घ्या. ओके, चला सुरुवात करू आपण. लोधी डायनेस्टी. लोधी डायनेस्टी सुरुवात झाली होती 1451 ते 1526 मध्ये. 51 ते 26 मध्ये. पहिला फाउंडर कोण आहे? बहलूल खान लोधी फाउंडर आहे. 1451 ते 1489. हा त्याच्या म्हणजे नोबेल्स वगैरे त्यांचा विश्वास संपादित करण्यासाठी काय करायचा, तो सिंहासनावर कधीच बसला नाही. तो त्यांच्यासोबत खाली ते कार्पेट वगैरे आतरायचे तिथं बसायचा हा भाऊ. काय बहलूल खान लोधी. त्याच्यानंतर त्याचा पुत्र आला सिकंदर शाही. ओके. ज्याने काय केलं, फाउंडर ऑफ सिटी आग्रा बांधला. ओके. आग्र्याची बांधकाम यांनी केले, सिकंदर शाही. ओके. सिकंदर शाही लोधी. आता याने स्पाय सिस्टीम बनवली, पुन्हा ऍग्रिकल्चर आणि त्या काळातली जे इंडस्ट्रीज होते ते डेव्हलप केल्या. पण हा हरामी होता, याने हिंदूवरती रेस्ट्रिक्शन्स लावले खूप सारे. याला म्युझिक मध्ये बरडा लय शॉक होता भावाला ह्या, म्हणजे स्पेशली मध्ये शहनाई मध्ये. तर याच्याच काळामध्ये एक नवीन कला काय म्हणतात त्याला, ते एक पद्धत वगैरे सुरू केली. त्याचं नाव आहे ला लाहिजती लाहजती सिकंदर शाही. ओके. लाहजती सिकंदर शाही ही नवीन कला बनवण्यात आली होती म्युझिकची रिलेटेड. ओके. या शहनाईचा इंटरेस्ट होता. त्याच्यानंतर आला इब्राहिम लोधी. हा जरासा ना सर्किट आहे इब्राहिम लोधी. 1517 ते 1526 म्हणजे एवढा सर्किट होता की याने स्वतःच्या पोरालाच एवढं टॉर्चर केलं. तर याच्या ह्या अशा फालतूच्या बिहेवियर मुळे काय केलं, या याच्यात एक कॅबिनेट मधला जो एक मिनिस्टर होता ना, त्याने बाबरला म्हणला की बाबा ये इथं, याला मार आणि तू काय करायचं ते करून जाय. तर फर्स्ट पानिपत वॉर झालं 1526 मध्ये, आणि याच्या बाबर आणि लोधी मध्ये. आणि बाबर जिंकला, आणि बाबर जिंकल्यानंतर काय झालं, मुघल शासन चालू झालं. बाबरच्या नंतर हुमायूं, हुमायूंच्या नंतर अकबर. ओके. ते आपण पुढे पाहणार आहोत. ओके. गोग आगरकरांचे वृत्तपत्र नाव आहे सुधारक. ओके. गोपाळ गणेश आगरकर. ओके. केसरी चे एडिटर होते. 15 सायकलची किंमत, आता हे काय ना बघा, 15 सायकल 1650 मध्ये, तर 11 सायकल किती, क्रॉस मल्टिप्लाय करा. उत्तर काय येतं मित्रांनो, तर उत्तर येतं याचं ऑप्शन नंबर 2, 1210. कॅल्क्युलेट करा, सोपं आहे. मॉडर्न पिरियोडिक टेबल इज बेस्ड ऑन atomic number of elements. ओके. नेक्स्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. एक मिनिट थांबा, याच्यामध्ये थोडेसे मुद्दे लक्षात घ्या. काय झालं होतं,
गोलमेज परिषद झाले होते. केव्हा केव्हा झाले होते? 1930, 31, 32 मध्ये. तिन्ही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेझेंट होते. ओके. सेकंड गोलमेज परिषद झालं होतं त्यावेळेसच फक्त काँग्रेस पार्टिसिपेंट केला होता. ओके. तर ते इरविन वगैरे, इरविन पॅक्ट वगैरे काय झालं होतं, पुन्हा ते डिमांड, ते आपण पूर्ण पुढे पाहणार आहोत. ओके. दांडी यात्रा, ते सर्व डिस्कस करूयात. अं, तर आता याच्यात एक लक्षात ठेवा, 1932 मध्ये काय झालं होतं? पुना पॅक्ट साईन झाला होता. ओके. महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये. हा कुठे साईन झाला होता? ते येरवडा जेलच्या तिथे झाला होता. का म्हणतो ते डिप्रेस्ड क्लासचं रिझर्वेशन बद्दल. हा तर महात्मा गांधी यांनी काय केलं होतं, तर फास्ट म्हणजे आमरण उपोषणला बसले होते, तर मग ते हे झाल्यानंतर पुन्हा पॅक्ट साईन झाला. आणि पुन्हा पॅक्ट हा लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा, की महात्मा गांधी यांच्या बिहाफ मध्ये मदन मोहन मालवीय यांनी साईन केलेला आहे. ओके. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. 1899 मध्ये अनाथ बालिकाश्रमाची स्थापना ही कोणी केली होती? तर धोंडी केशव कर्वे यांनी केलेली होती. आता पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधी खेल रत्न. तर मित्रांनो, हे त्यावेळेस करंट अफेअर आहे, आपल्याला काही रिलेव्हंट नाहीये. आता लक्षात ठेवा, अं, पहिले रा कोण होते? विश्वनाथ आनंद, जे चेस प्लेयर होते. विश्वनाथ आनंद नाही, विश्वनाथन. ओके. आता ना करंटली काय झालेलं आहे याच्यामध्ये डेव्हलपमेंट, तर याचं राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड चेंज करून ध्यानचंद ध्यानचंद मेजर मेजर ध्यानचंद हे हॉकीचे विझर्ड मानले जातात. ओके. कोण? जादूगर, हॉकीचे जादूगर. तर त्यांच्या नावावरून ध्यानचंद खेल रत्न अवॉर्ड हे त्याचं रिनेम करण्यात आलंय. 2024 मध्ये बॅडमिंटन प्लेयर चिराग शेट्टी आणि चिराग शेट्टी अँड सात्विक सात्विक सरिया रंका रेड्डी. ओके. सात्विक सरिया रंका रेड्डी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय खेल दिवस हा 29 ऑगस्ट म्हणून साजरा केला जातो, जो बर्ड जयंती आहे मेजर ध्यानचंद यांची. ओके. 1956 मध्ये यांना पद्मभूषण हा अवॉर्ड मिळालेला आहे. अग्नि 3 ह्या मिसाईलची रेंज काय आहे? बॅलिस्टिक मिसाईलची रेंज आहे 3000 किलोमीटर. ओके. आता मित्रांनो, मी एक काम करेल, की आपली ही सिरीज एकदम शेवटच्या दिवशी असेल ना, म्हणजे 2-3 जानेवारीला पूर्ण जे महत्वाचं वन लाईनर करंट अफेअर असेल ना, ते कंपाईल करून आपण त्यावेळी ते डिस्कस करूयात, म्हणजे कसं ते ताजं ताजं लक्षात पण राहून जाईल. हमास, आता बघा, हा इश्यू सध्या पण चालू आहे हमासवाला. तर हे कोण? इस्रायल. ओके. नेक्स्ट प्रश्न. संसदीय शासन व्यवस्थेत नेमके कोणते विधान लागू पडते? तर कार्यकारी मंडळात विधिमंडळ नियंत्रित करणे, म्हणजे लेजिस्लेटिव्ह कंट्रोल द एक्झिक्युटिव्ह. आता बघा, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कसं असतं? संसदीय शासन व्यवस्था ही रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट असते. ओके. आता एक लक्षात ठेवा, लेजिस्लेचर. ओके. सॉरी, लेजिस्लेचर म्हणजे काय आहे? तर कार्यकारी. याच्यामध्ये कोण कोण येतं? तर याच्यामध्ये येतं संसद, लोकसभा, राज्यसभा. त्यानंतर स्टेट लेजिस्लेचर, विधानसभा, किंवा जिथं विधान परिषद आहे तिथे विधान परिषद. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ पार्लमेंट अफेअर. आता एक्झिक्युटिव्ह म्हणजे विधिमंडळ. याच्यामध्ये कोण कोण येतात? पीएम, सीएम, पीएम, सीएम, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट. युनियन स्टेट मध्ये कोण कोण येतं? सीएम येतं, त्यांचे सीओएम वगैरे येतात, गव्हर्नर येतात, मिनिस्ट्रीज वगैरे येतात, आणि जे सरकारी नोकर असतात ते एक्झिक्युटिव्ह मध्ये येतात. ओके. प्रेसिडेंटला काय म्हणतात? हेड ऑफ स्टेट. आणि प्राईम मिनिस्टरला हेड ऑफ गव्हर्नमेंट असं म्हणतात. डिफॅक्टो आणि डी ज्युरी. नाबार्ड 1982 ही एक बँक आहे. काय प्रश्न? इन फोटोसिंथेसिस वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड कंबाईन टू फॉर्म. काय होतं याच्यामध्ये? तर याच्यामुळे बनतं
कार्बोहायड्रेट्स. नायट्रोजन हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहे, 78% इन अर्थ ॲटमॉस्फिअर. ओके. आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाची प्रमुख होत्या डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, आणि शांती घोष ह्या याच्यामधला एक सोल्जर होत्या. ओके. सरोजिनी नायडू यांना काय म्हणतात? नाईट ऑफ इंडिया, पहिल्या इंडियन विमेन ऑफ INC, पहिल्या भारतीय आहेत ह्या INCच्या प्रेसिडेंट 1925 मध्ये. आणि पहिल्या विमेन म्हणलं तर कोण येणार? अॅनी बेसंट 1917 मध्ये. 1924 मध्ये महात्मा गांधी हे होते. आता हा प्रीतिलता वडेदार, आता हे ना महत्वाचे फिगर्स आहेत. ओके. तर यांना ना ह्या फर्स्ट विमेन होत्या शहीद झालेल्या. कुठल्या? बेंगाल मधल्या फर्स्ट विमेन मार्टेड इन बेंगॉल. काय नाव आहे त्यांचं? प्रीतिलता बडेदार. महत्वाचं लक्षात ठेवा, प्रीतिलता बडेदार यांनी 15 रिव्होल्युशनरी 1932 मध्ये एक रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटी होती, तर ही लीड केली. ओके. आणि आता अजून काय यांच्यात लक्षात ठेवा, तर यांच्या एक मैत्रीण आहेत बघा, ज्यांचं नाव आहे कल्पना दत्त, आणि त्यालाच म्हणजे कल्पना जोशी, हे पण म्हणजे त्यांचंच नाव आहे ते, कल्पना दत्त इन ब्रॅकेट जोशी, असं लक्षात ठेवा. तर यांनी ह्या दोघींनी काय केलं, कॉलेज टाइम असतानाच म्हणजे खूप अशा रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी भाग घेतला होता. आणि कल्पना दत्त जे आहेत त्यांनी पार्टिसिपेट केला होता चित्तगोंग आर्मरी रेड, जी सूर्यसेन यांनी लीड केली होती. केव्हा? 18 एप्रिल 1930 मध्ये. चित्तगोंग आर्मरी रेड याच्यामध्ये कल्पना दत्त होत्या. ओके. आणि ह्या दोघींनी बघा, प्रीतिलता वडेदार आणि कल्पना दत्त यांनी सूर्यसेन यांची इंडियन रिपब्लिकन आर्मी जॉईन केलेली होती. आता ना मित्रांनो, हे कल्पना दत्त यांना ह्या चित्तगोंग आर्मरी रेड मध्ये काय झालं, ह्या पकडल्या गेल्या आणि यांना जन्मठेप सजा सुनावली. बट 6 का 7 वर्षानंतर त्यांना ड्यू टू मेडिकल रिझन, मे बी कोणतं रिझन, 1939 मध्ये त्यांना रिलीज करण्यात आलेलं होतं. ओके. आता पुढचा प्रश्न, आता हे काय प्रश्न सोपा आहे मित्रांनो. 35 ला काय करा, 10⁻², 25 10⁻⁻1 हे काढा, उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. ओके. पुढचा प्रश्न. ओके. विधवा विवाहोत्तक मंडळाची स्थापना कोणी केली होती? विधवा विवाहोत्तक मंडळाची स्थापना ही धोंडो केशव कर्वे यांनी 1893 मध्ये केलेली आहे. ओके. रिकाम जागा. अच्छा मित्रांनो, हा प्रश्न ना कॅन्सल झालाय, आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीपैकी ऍसिटिनची रचना, ऑप्शन नंबर 2 आहे. ऍसिटिलिनची रचना येते ही आहे CH4, म्हणजे मिथेनची रचना. ओके. ओके. तर पुढचा बघा, क्वीन प्रोक्लेमेशन डिक्लेअर इन, आता एवढं तर माहिती आहे आपल्याला, 1800 याच्यात सोपं काहीच नाही, 1857 ला उठाव झाला होता, त्याच्यानंतर झालं तर 1898 नोव्हेंबर. अच्छा. ध्वनी तरंगाचे प्रमाण रिकाम जागामधून होत नाही, तर निर्वात जागा म्हणजे व्हॅक्यूम मध्ये होत नाही. सॉलिड मध्ये सर्वात जास्त, लिक्विड नंतर गॅस मध्ये होतं. सिक्वेन्स जर विचारला तर सॉलिड, लिक्विड देन गॅस. यांना मीडियम लागतं, विदाउट मीडियम हे ट्रॅव्हल करू शकत नाहीत. हु अमंग द फॉलोइंग पेशवाज वॉज पॉप्युलरली नोन ॲज नाना साहेब? ओके. MPSC 2025 ला आलेला प्रश्न मित्रांनो, नानासाहेबचा. यांचं नाव काय आहे? बाळाजी बाजीराव. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहते? तर तापी, पुन्हा नर्मदा नदी वाहतात. तापीचा उगम हा मुलताई या ठिकाणी, म्हणजे सातपुरा रेंजेस येथील मुलताई येथे झालेला आहे. सातपुरा रेंजेस कुठे आहेत? तर ह्या मध्य प्रदेशमध्ये. ओके. त्र्यंबकेश्वर, गोदावरीचा उगम. गोदावरी नदीलाच काय म्हणतात? दक्षिण गंगा म्हणतात. त्यानंतर कृष्णाचा उगम महाबळेश्वरला. भीमाचा उगम भीमाशंकर जवळ होतो, पुण्याच्या. त्यानंतर लक्षात ठेवा, कावेरीला काय म्हणतात? गंगा ऑफ साऊथ
गोदावरीला काय म्हणतात? दक्षिण गंगा म्हणतात. आणि कावेरीला काय म्हणतात? गंगा ऑफ साऊथ. गफलत करू नका. कावेरीचा उगम कुठं होतो? वेस्ट घाट मध्ये होतो. तलक्कवेरी कर्नाटकामध्ये. तलक्कवेरी कर्नाटकामध्ये. रिकाम जागा टक्के प्रदेश वनाखाली असणे आवश्यक आहे. 33% वनाखाली असणे आवश्यक आहे. आर्थिक निसरणाचा सिद्धांत कोणी दिला होता? इकॉनॉमिकल ट्रेंड थेअरी ही दादाभाई नौरोजी यांनी दिला होता. ग्रँड ओल्ड मॅन, फाउंडिंग मेंबर ऑफ INC, 3 वेळेस INC चे प्रेसिडेंट झालेले होते. मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं 1886, पण मी सांगितलं नव्हतं तुम्हाला की ते कुठं सेशन झालं होतं. 1886 सेकंड सेशन. तर हे झालं होतं कलकत्तामध्ये. 1893 लाहोर. आणि 1906 कलकत्तामध्ये. ओके. दादाभाई नौरोजी त्यांच्यासोबत बद्रुद्दीन तय्यबजी, जे थर्ड आणि पहिले मुस्लिम INC प्रेसिडेंट होते, यांनी मिळून 1893 मध्ये इंडियन पार्लमेंटरी कमिटी कुठे उघडली होती? इंग्लंडमध्ये सुरू केलेली होती. ओके. तर मित्रांनो, हा पेपर आपण कव्हर केला. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू. जय हिंद.